व्हॉट इज JDK. टुडेज मेन टॉपिक इज व्हॉट इज JDK. आपण बघणार आहे JDK काय आहे, JDK कशासाठी वापरला जातो. आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं प्रोग्रॅमिंग लँग्वेज काय असती, त्यासाठी प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा एन्व्हायरमेंट काय असतं, एक्सेट्रा एक्सेट्रा. थोडंसं रिवाईज करू लास्ट लेक्चरचं आणि फास्ट स्टार्ट करू व्हॉट इज JDK. सो लास्ट टाइम आपण रिवाईज केलं तर व्हॉट इज प्रोग्रॅमिंग लँग्वेज. तर प्रोग्रॅमिंग लँग्वेज काय असते, ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजे कुठली पण लँग्वेज ज्याच्या थ्रू आपण मशीनसोबत आपल्याला जे काय पाहिजे नाही करून ते करून घेतो. फॉर एक्झाम्पल मला 2 नंबरची ॲडिशन पाहिजे नाही, मी कम्प्युटरला सांगतो, इन्स्ट्रक्ट करतो आणि ते मला भेटतं. ठीक आहे, आपण नाही समजलं सोडून द्या. मी प्रयत्न करतो आहे, कन्फ्यूज नको सोडून द्या. आता आपला मेन टॉपिक काय JDK. तर JDK काय असतो, तर त्यासाठी आपण बघितलेलं की एन्व्हायरमेंट काय असतं एखाद्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजचं. डान्सरसाठी त्याचा एन्व्हायरमेंट आहे, तर तो आहे डान्सिंग स्टेज, जिथं तो डान्स करून त्याचे स्किल परफॉर्म करून तो एक्सप्रेस करू शकतो त्याला. तसंच प्रोग्रॅमिंग लँग्वेजसाठी एन्व्हायरमेंट काय असेल बाबा, की मला तू प्रोग्राम टाईप करायला एक एडिटर दे, कंपायलर दे आणि मी रन करून देते. सीसाठी आपलं काय, बरं ठीक आहे, पहिलं एन्व्हायरमेंट काय असतं आपलं. एन्व्हायरमेंट म्हणजे काय, तर एन्व्हायरमेंट म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम. सिस्टीमनी आपला प्रोग्राम एक्झिक्यूट म्हणा, रन म्हणा करण्यासाठी दिलेला स्टेज. ओके, तर एन्व्हायरमेंट म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमने आपल्या प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी दिलेला स्टेज. एकदम परफेक्ट आहे, बुकेश नाही आहे, मी सांगतो तुम्हाला काय. तर फॉर एक्झाम्पल आपण सीसाठी बघितलेलं, तर सीसाठी काय आहे बघा, त्याचं पहिलं VM वापरायचो आपण, सेकंड आपण वापरायचो GCC करायचो. म्हणजे हा काय माहिती आहे का, इन शॉर्ट हा आपला कंपायलर आहे. ओके, आपण पुढच्या लेक्चरमध्ये सगळं बघू, कंपायलर काय असतो, काय करतो, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि तिसरं म्हणजे आपण रन करतो. ओके, /a.out हे झालं आपलं सीचं. सीचं एन्व्हायरमेंट काय बाबा, तर तुम्हाला कळते का, सीचं एन्व्हायरमेंट म्हणजे आपलं इथं काय आहे, उबंटू आहे. ओके, तर आपलं इथं कोण आहे, उबंटू आहे. उबंटू, एक सेकंड ना, आता आपण तर काय आपलं उबंटू आहे. ओके, आता मला सांगा हा उबंटू काय आहे, आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेजची ऑपरेटिंग सिस्टीम. आता ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, आपल्याला चान्स देते की तू VIMच्या मार्फत कोड टाईप कर, GCCच्या मार्फत कोड कंपाईल कर आणि तो रन कर. म्हणजे कळलं, आपले ऑपरेटिंग सिस्टीम जी उबंटू आहे ती आपल्या प्रोग्रॅमला एक्झिक्यूट आणि रन करण्यासाठी दिलेलं स्टेज. म्हणजे एक्झिक्यूट करायला तुम्हाला कोड लिहावा लागेल, कंपाईल करायला लागेल आणि तो एक्झिक्यूट करावा लागेल. हे झालं सीचं एन्व्हायरमेंट. कळलं एवढं, ठीक आहे. आता आपण जावाचं बघूया. जावाच्या केसमध्ये काय असेल एन्व्हायरमेंट. ओके, तर जावाच्या केसमध्ये तुम्हाला 3-4 गोष्टी दिसतात ना. तर जावाचं एन्व्हायरमेंट काय, तर जावाचं एन्व्हायरमेंट काय आहे, जावाचं एन्व्हायरमेंट काय आहे, JDK. ओके, JDKचं फुल फॉर्म काय आहे, जावा डेव्हलपमेंट किट. ओके, तर आता आज आपलं फोकस फक्त आणि फक्त JDK वर आहे. फक्त आणि फक्त JDK काय असतो, तो कसा प्रोग्राम करतो, कसं काय काय काय. आजचा आपला फोकस फक्त JDK शिकण्यामाग आहे. ओके, JDK काय असतो, लास्ट लेक्चरमध्ये आपण JDKची डायग्राम बघितलेली. ओके, तर आता मी तुमच्यासाठी परत JDKची डायग्राम काढतो. एक सेकंड. तर JDK काय होतं तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं, तर परत फास्ट रिव्हिजन चालू आहे, ते जे आपण स्लोच करतो. ओके, तर JDK हा अख्खा JDK. सो हे अख्खं काय आहे, JDK. JDK
जे आज नीट बघणार आहे आपण, काय सगळं नीट कळलं. हे आपला अख्खा JDK. तर ह्या JDK मध्ये ना अजून 2 बॉक्सेस आहेत. बॉक्सेस इन द सेन्स हे काय एक ॲमेझॉनचा बॉक्स नाही, हे मी तुम्हाला समजून देण्यासाठी एक एक्झाम्पल दिलं की अख्खं JDK काय. आपण ना सगळं डिटेल बघणार आहे पुढे, फक्त तुम्ही समजून घ्या JDK म्हणजे काय असतो. एक बॉक्स आहे, त्याच्यात अजून एक बॉक्स आहे. ओके, एक सेकंद, सॉरी. जरा पेंट सोबत आत्ताच काम चालू केलंय मी या 20 वर्षात पृथ्वीवर येऊन. सॉरी. आता आपण बघतोय की ह्याच्यात अजून एक बॉक्स आहे. ओके, आणि अजून एक बॉक्स आहे. तर ह्या बॉक्सला नाव काय द्यायचं, ह्या बॉक्सचं नाव काय असतं. चला पहिले हेच बघूया. तर ह्याचं नाव आहे JRE. ह्याचं नाव काय आहे, JRE. सॉरी, त्याचं नाव JRE आहे. तर ह्याचं नाव काय आहे, डेव्हलपमेंट टूल्स. ओके, तर JDK मध्ये 2 बॉक्सेस आहेत अजून, म्हणजे JDK मध्ये अजून JDK जी मेन फाईल आहे ना त्याच्यामध्ये अजून 2, समजा एक फोल्डर त्यात 2 अजून बॉक्सेस आहेत. तर हे डेव्हलपमेंट टूल आहे आणि हे JRE आहे. ओके, तर आता आपल्याला काय बघायचं आहे, आता हे डेव्हलपमेंट टूल आहे आणि JRE आहे. हे डेव्हलपमेंट टूल तर दिसतंय तुम्हाला. तर JRE काय, तर JREचं फुल फॉर्म, JRE म्हणजे काय, जावा. JREचं फुल फॉर्म काय तुम्हाला ठीक आहे. JREचं फुल, तर JRE म्हणजे काय, जावा रन टाइम एन्व्हायरमेंट. जावा रन टाइम एन्व्हायरमेंट म्हणजे कळतं का तुम्हाला, प्रोग्राम आपला एक्झिक्यूट कुठं होणार आहे, रन कुठं होणार आहे, ह्या बॉक्समधून. ओके, तर आता JDK मध्ये डेव्हलपमेंट टूल पण आहे, JRE पण आहे. तर डेव्हलपमेंट टूलच्या आत काय असेल आणि JRE मध्ये पण काय असेल. हे डेव्हलपमेंट टूलच्या आतमध्ये ना असे खूप सारे, डेव्हलपमेंट टूलच्या आत ना असे खूप सारे प्रोग्राम आहेत, खूप अनेक आहेत. ओके, आणि खूप सारे प्रोग्राम आहेत. त्यातला आपल्याला बघण्यासारखा कुठला आहे माहिती आहे का तुम्हाला, ह्याच्यात अजून एक असतो, तो आहे जावा सी. म्हणजे हा काय करतो, आपला जावा सी आपला कोड कंपाईल करतो. हे खूप सारे प्रोग्राम आहेत आपल्या डेव्हलपमेंट टूलमध्ये, खूप सारे प्रोग्राम आहेत. त्याच्यामध्ये असं एक प्रोग्राम आहे जावा सी. लक्षात घ्या, हा पण एक प्रोग्राम आहे जो आपला जावाचा सोर्स कोड कंपाईल करून देतो. ओके, हा जावा सी नंतर डिटेलमध्ये बघू. फक्त JDK काय, त्यामध्ये 2 गोष्टी असतात, एक डेव्हलपमेंट टूल असते, एक JRE असतं. आता JRE मध्ये काय आहे बाबा, JRE मध्ये पण असे खूप सारे प्रोग्राम आहेत, खूप सारे प्रोग्राम आहेत. ओके, खूप सारे प्रोग्राम. तर JRE मध्ये पण खूप सारे प्रोग्राम आहेत. आणि त्या JRE मध्ये अजून असे जे आपल्याला ओळखीचे किंवा तुमची आत्ता ओळख करून देणाऱ्या गोष्टी आहेत, तर त्या आहेत JVM. ओके, JVM काय करतो माहिती आहे का, तुमचा जो कोड आहे. तर JDK काय, जावा डेव्हलपमेंट टूल. ओके, JRE काय, जावा रन टाइम एन्व्हायरमेंट. तर तुम्हाला कळतं का JDK काय करतो, JDK आपल्याला प्लॅटफॉर्म देतो.
JDK आपल्याला प्लॅटफॉर्म देतो की यू कॅन डेव्हलप अँड रन युअर प्रोग्राम. कळलं? तुम्ही JDK आपल्याला काय करतो, प्लॅटफॉर्म देतो. सो आपण एक एन्व्हायरमेंट देतो की तुम्ही तुमचा प्रोग्राम डेव्हलप्ड आणि एक्झिक्यूट रन म्हणा काय पण करू शकता. सो JDK काय म्हणतो, तुम्ही या तुमचा प्रोग्राम की मी तुम्हाला एक सेटअप देतो टू डेव्हलप जावा अँड रन जावा प्रोग्राम. कळलं? म्हणजे तुम्ही डेव्हलप केला इथं प्रोग्राम आणि तो प्रोग्राम रन केला. सो JDKचं डेफिनेशन काय आहे, नीट लक्ष द्या. JDKचं डेफिनेशन काय आहे, जावा डेव्हलपमेंट किटचं, इट इज अ सेटअप. दिसलं? हे काय एक सेटअप आहे विच प्रोव्हाइड्स यू टू डेव्हलप अँड रन जावा प्रोग्राम्स. कळलं? JDK काय करतो, JDK आपल्याला एक सेटअप देतो जिथून तुम्ही प्रोग्राम डेव्हलप आणि रन करू शकता जावाचे. परत एकदा, व्हॉट इज JDK इथे दिलेलं आपण खाली. एक सेकंड ना, इथं आपण मस्त अक्षरात लिहून टाकू म्हणजे कसं तुमचे नोट्स होतील. याचा फोटो काढा वाटलंच तर शेवटी. सो JDK काय आहे, JDK is a setup which provides you to develop and run. एक सेकंड. टू डेव्हलप अँड रन जावा प्रोग्राम्स. ओके. सो आता आपण कुठं आलोय, JDK काय आहे तुम्हाला कळलं असावं. JDK काय आहे, JDK तुमचा पहिलं बघा, मला तुम्हाला सांगा, तुम्हाला एन्व्हायरमेंट म्हणजे काय म्हणजे कन्फर्म झालं. एन्व्हायरमेंट म्हणजे काय, ऑपरेटिंग सिस्टीमनी आपल्याला दिलेलं एक प्लॅटफॉर्म जिथून आपण आपला प्रोग्राम डेव्हलप करू शकतो, रन करू शकतो. इन केस ऑफ C आपण कसं केलं, आपण VM मध्ये तो प्रोग्राम डेव्हलप केला, कंपायलरनी तो कंपाईल केला आणि a.out ने आपण तो रन केला. ओके. तसं तर जावा एक हाय लेवल लँग्वेज. तर जावाचं एन्व्हायरमेंट काय असतं बाबा, तर जावाचं एन्व्हायरमेंट तुम्हाला जर हा प्रश्न कोणी विचारला, इंटरव्ह्यूवरनी तुम्हाला हा प्रश्न विचारला की जावाचं एन्व्हायरमेंट काय, तर तुम्ही काय सांगणार, जावाचं एन्व्हायरमेंट काय, JDK, जावा डेव्हलपमेंट टूल. तर जावा डेव्हलपमेंट टूल काय बाबा, तर जावा डेव्हलपमेंट टूल एक असा सेटअप आहे. ओके. जावा डेव्हलपमेंट टूल एक असा सेटअप आहे विच प्रोव्हाइड्स यू टू डेव्हलप अँड रन प्रोग्राम. तर हे जर तुम्ही म्हणसाल की जावा डेव्हलपमेंट टूलचं डायग्राम दाखवा, तर आत्ताच आपण डायग्राम बनवलंय. जावा डेव्हलपमेंट टूल इज अ सेटअप टू डेव्हलप प्रोग्राम. ओके. टू डेव्हलप प्रोग्राम अँड रन प्रोग्राम. म्हणजे जावा डेव्हलपमेंट टूल इज अ सेटअप टू डेव्हलप अँड रन जावा प्रोग्राम. कळलं? डेव्हलप कुठून करणार आहे बाबा, तर डेव्हलपमेंट टूल्सच्या माध्यमातून तुम्ही प्रोग्राम लिहिणार, तो जावा सीच्या माध्यमातून कंपाईल करणार. ओके. आणि JRE ते काय करणार, JREचा JVM प्रोग्राम एक्झिक्यूट करणार, रन करणार. ओके. कळलं तुम्हाला? डेव्हलपमेंट टूल JDK इज अ सेटअप विच प्रोव्हाइड्स यू how to JDK is a setup which allows you to develop and run Java programs, which allows you to develop and run Java program. कळलं? डेव्हलप म्हणलं की माझा कर्सर दिसतोय तुम्हाला, हळूहळू फिरतोय, तो डेव्हलपमेंट टूल कडे येतोय. आणि रन म्हणलं की तो JRE कडे येतोय. JREचं फुल फॉर्म जावा रन टाइम एन्व्हायरमेंट. जावा रन टाइम एन्व्हायरमेंट काय करतं माहिती का तुम्हाला, ते एक एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतं टू रन जावा प्रोग्राम. हे सगळं मी तुम्हाला डिटेल सांगतोय. जावा रन टाइम एन्व्हायरमेंट काय करतं, एक एन्व्हायरमेंट देतं जिथं तुम्ही तुमचा प्रोग्राम रन करू शकता. म्हणजे कळलं का? जावा रन टाइम एन्व्हायरमेंट काय करतं, तर हे दिसतंय तुम्हाला, माझा कर्सर दिसतोय का, चष्मा घालून घ्या, चष्मा घातला नसेल तर. जावा रन टाइम एन्व्हायरमेंट काय करतं, जावा रन टाइम एन्व्हायरमेंट काय करतं, जावा रन टाइम एन्व्हायरमेंट आपल्याला एन्व्हायरमेंट देतं जिथं तुम्ही तुमचा प्रोग्राम
रन करू शकता. म्हणजे कळलं, जावा रन टाइम एन्व्हायरमेंटचं हे सगळं एन्व्हायरमेंट आहे, हे सगळ्या प्रोग्रामच्या माध्यमातून तुम्ही प्रोग्राम रन करणार आहे. कळलं, म्हणजे JRE तुम्हाला चान्स देतं, तुम्हाला कळलं, एन्व्हायरमेंट देतं जिथे तुम्ही तुमचा जावाचा प्रोग्राम रन करू शकता. तर JVM काय माहिती का, JVM एन्व्हायरमेंट नाही, JVM स्वतः तुमचा प्रोग्राम रन करणार आहे. म्हणजे JVM इज अ प्रोग्राम विच एक्झिक्यूट जावा प्रोग्राम. नीट लक्ष द्या मी काय बोललो आता. JVM हा असा प्रोग्राम आहे जो तुमचा जावाचा प्रोग्राम रन करणार आहे. कळलं, हे सगळे प्रोग्राम्स आहेत, हे बघा ह्या जावा डेव्हलपमेंट टूल्समध्ये पण हे सगळे प्रोग्राम्स आहेत. ओके, जे ना ऑलरेडी लिहून ठेवलेले आहेत, JDKच्या तर ऑलरेडी लिहून ठेवलेले आहेत. आपला जो सीचा, हे जे तुम्हाला कळते का, आपला जो सीचा कंपायलर ना, तो पण एक प्रोग्राम आहे. तो प्रोग्राम काय करतो माहिती का, तो प्रोग्राम एक इनपुट घेतो, जे लँग्वेजमध्ये आपण कोड बनवतो ना, समज VI मध्ये आपण सीच्या लँग्वेजमध्ये कोड घेतलं, तो एक इनपुट घेतो कंपायलर आणि आउटपुट काय देतो, सोर्स कोड देतो, म्हणजे आपला A.out मधला. ठीक आहे, मी आता खूप म्हणजे नाही का कन्फ्यूज करतोय वाटतं मला, तुम्हाला डिटेलमध्ये जातोय खूप. आपल्याला सध्या फक्त बघायचं कंपायलर काय ते बघायचं ना, आपल्याला फक्त बघायचं JDK काय. JDK काय आहे, इट इज अ सेटअप विच प्रोव्हाइड्स यू टू डेव्हलप अँड रन युअर जॉब प्रोग्राम्स. तर JRE काय आहे, JRE आपल्याला एक एन्व्हायरमेंट देतं की जा बाबा तुझा प्रोग्राम रन कर. ते एन्व्हायरमेंट कुठं आहे बघा, हे सगळं ते एन्व्हायरमेंट आहे. JVM काय आहे, JVM एक असा प्रोग्राम आहे की जिथं तुम्ही JVM, ठीक आहे मी आता कन्फ्यूज नाही करत, JVM नी तुम्ही तुमचा प्रोग्राम डायरेक्ट रन करू शकता. कळलं, सध्या सिम्पल, एकदम सिम्पल. JVM काय करतो, तुमचा जो लिहिलेला जो जावामध्ये लिहिलेला कोड आहे तो JVM कंपाईल करतो. JVMनी तो जो लिहिलेला कोड आहे तो जावा सीकडे, तो जावा सीने तो कंपाईल केला. तर तुम्हाला आता समजलं की बाबा आपलं डेव्हलपमेंट तर झालेलं आहे, सगळं कोड लिहिला पण आहे, कोड कंपाईल पण केला. तर राहिलं का कोणाचं काम, रन करायचं काम ना. तर राहिलं काम कोणाचं, JREचं काम राहिलं. मग JREनी काय केलं, तो कंपाईल झालेला कोड कोणाला दिला, JVM, आणि JVM डायरेक्ट तो रन करून टाकला. कळलं, JRE तुम्हाला एक एन्व्हायरमेंट देतो की जा तुझा प्रोग्राम रन कर. JRE तुम्हाला एन्व्हायरमेंट देतो, जा तुझा प्रोग्राम रन कर. आणि तो प्रोग्राम रन कोण करतो, तो प्रोग्राम JVM करतो. तो प्रोग्राम रन JVM करतो. इथं खूप सारे प्रोग्राम आहेत. अजून इथं बघा लायब्ररी फाईल्स आहेत, लायब्ररी क्लासेस आहे, सॉरी. सगळ्यांबद्दल डिटेल बोलूयात पुढच्या लेक्चरमध्ये. सध्या आम्हाला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं JDK काय. ओके, माझ्या मते तुम्हाला कळलं असेल JDK काय. परत एकदा JDK काय. JDK एक असा सेटअप आहे जो तुम्हाला JDK इज अ सेटअप विच प्रोव्हाइड्स यू टू डेव्हलप अँड रन जावा प्रोग्राम. म्हणजे तो तुम्हाला प्लॅटफॉर्म देतो की जावा बाबा तुमचा प्रोग्राम डेव्हलप करा, तुमचा प्रोग्राम रन करून टाका. कळलं, डेव्हलप कशाच्या माध्यमातून करणार, डेव्हलपमेंट टूलच्या माध्यमातून करणार. डेव्हलपमेंट टूलकडे तुम्ही लिहिणार कुठं तरी, जावा सीला देणार, जावा सी तो कंपाईल करणार. बाबा चल आता डेव्हलपमेंट टूलचं काम झालेलं आहे, आता काम कोणाचं राहिलंय, कंपाईल झालाय प्रोग्राम, रन करायचा आपल्याला. तर JRE कडे जाणार. JRE म्हणणार की बाबा मी तुम्हाला एन्व्हायरमेंट देतो की तुम्ही माझा प्रोग्राम, मी तुम्हाला एन्व्हायरमेंट देतो की तुम्ही तुमचा जावाचा प्रोग्राम रन करा. तर JRE म्हणतो माझ्याकडे JVM आहे, मी JVMला देतो, JVM तुमचा प्रोग्राम रन करून देतो. तात्पुरतं एवढंच लक्षात ठेवा, चालेल, ठीक आहे. तुम्हाला नोट्स होता तर ठीक आहे. JDK कळलं तुम्हाला काय. तर JDK मध्ये हे झालं आपलं डेफिनेशन, आपल्याला काय समजलं. पण तुम्हाला कळलं असेल JDK मध्ये काय आहे. एक गोष्ट की त्याच्यात डेव्हलपमेंट टूल्स आहेत. ओके, आणि दुसरी गोष्ट त्याच्यात JRE आहे. तर JREचं फुल फॉर्म जावा रन टाइम एन्व्हायरमेंट. ओके, तुम्हाला इथं कळलं का एन्व्हायरमेंट शब्दाचा अर्थ कळला का. प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये एन्व्हायरमेंट म्हणजे तुम्हाला अपॉर्च्युनिटी देतोय, जा
तर JRE काय देतोय तुम्हाला, ऑपॉर्च्युनिटी देते की जो बाबा तुझा जो डेव्हलप केलेला जो कोड आहे ना तो रन करून टाक. ठीक आहे, आता तुम्ही बघितलं डेव्हलपमेंट टूल्समध्ये काय आहे, JRE मध्ये काय. ओके, तर आता JREचं पण डेफिनेशन, आपण डेफिनेशन नाही म्हणता येणार पण आपल्याला कळलं पाहिजे की आपण काय शिकलोय. JRE काय, JRE प्रोव्हाइड्स you environment, JRE provides you to environment to run your program. ओके, हे सगळं तुम्हाला एकदम डिटेलमध्ये दिलंय. तुम्ही प्लीज याचे नोट्स काढा, प्लीज तुम्ही नोट्स काढा, बाकी काही करू नका. कळलं JRE मध्ये काय आहे. JRE प्रोव्हाइड्स यू एन्व्हायरमेंट टू रन युअर प्रोग्राम, म्हणजे तुम्हाला JRE कडे काय करायचं, डायरेक्ट रन करायचं प्रोग्राम, बरोबर. मग JREच्या आत कोण आहे बाबा, JVM. तर तुम्हाला JREचं काम काय, तुमचा प्रोग्राम रन करून देणं. JRE म्हणते मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो एन्व्हायरमेंट, तुम्ही जावा, तुम्ही तुमचा प्रोग्राम रन करा. तर रन कोणाच्या माध्यमातून, कंपाईल केलेला कोड JRE JVM ला जाऊन देतो आणि JVM डायरेक्ट रन करून देतो. ओके, तर आपण तेही बघू. चला, सॉरी काय झालं आता. तर JRE मध्ये काय आपल्याकडे, JVM. ओके, JVM काय करतो, JVM runs your Java program. ओके, सगळं डिटेलमध्ये बघूया मित्रांनो, डिटेलमध्ये पुढच्या लेक्चर्समध्ये. मला जास्त तुम्हाला कन्फ्यूज करायचं नाही, मला आत्ता तात्पुरतं तुम्हाला फक्त JDK सांगायचं काय, त्यामुळं आत्ता आपण एवढंच कळतोय. JVM तुमचा प्रोग्राम डायरेक्ट रन करतो. ओके, आता मला सांगा, JVM तुमचा प्रोग्राम डायरेक्ट रन करतो. तुम्हाला वाटतंय का की JVM तुमचा प्रोग्राम डायरेक्ट रन करतो. जावाचे खूप सारे फायदे आहेत, खूप सारे फायदे आहेत. सी पेक्षा खूप जणांचा जावा खूप भारी आहे. ओके, तर तुम्हाला माहिती का, जर मला विचारलं ना तुम्ही काय भारी आहे, सी भारी आहे का जावा भारी आहे, मी तुम्हाला 10 वेळा विचारलं, त्यातलं मी 11 वेळा पण सांगणार सीच भारी आहे. का विचार का, हा जो JVM आहे ना, हा जो JVM आहे ना, त्याचा प्रोग्राम कशात लिहिला आहे माहिती आहे का मला, सी मध्येच लिहिला आहे. कळलं, JVM तुम्हाला बघा आता कन्फ्यूज होईल, पण नीट शब्दशः अर्थ घ्या. कळलं नाही परत रिवाइंड करून परत ऐका. JVM हा असा प्रोग्राम आहे, JVM हा असा प्रोग्राम आहे जो जावाचे प्रोग्राम रन करतोय. कळलं, JVM असा प्रोग्राम आहे, JVM हा असा प्रोग्राम आहे जो सी मध्ये लिहिलेला आहे, तो जावाचे प्रोग्राम रन करतोय. कळलं तर कळलं, नाही कळलं तर सोडून द्या. मी ते डिटेलमध्ये जातोय तुम्हाला समजण्यापुरतं. तात्पुरतं तुम्हाला हे एवढं जे स्क्रीनवर दिसतं ना ते कळलं, त्याची डायग्राम हित आहे, ह्याचा पण फोटो काढून घ्या, जे पण तुमच्या नोट्समध्ये ठेवा. JDK काय. ओके, तर बरं ठीक आहे, तुम्हाला सांगतो JVM नीट बघा, नीट. JVM हा असा, JVM हा पण एक प्रोग्राम आहे. तुम्हाला मी काय सांगितलेलं नीट लक्ष द्या. हे जेवढे सगळे बॉक्सेस दाखवलेत ना, हे सगळे प्रोग्राम आहेत जे ऑलरेडी लिहून ठेवलेले आहेत. आता आपण प्रोग्राम कशाचा बनवतो, ॲडिशन ऑफ 2 नंबर, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 नंबर. तसं JDKने काय केलेलं आहे, हा कंपायलेशन ऑफ अ कोड लिहून ठेवलेला आहे प्रोग्राम. त्याला तुम्ही कुठला पण जावाचा प्रोग्राम लिहून दिला, तो काय करतो, ॲडिशन नाही करत, तो फक्त कंपाईल करून देतो. JVM हा असा प्रोग्राम लिहून दिलाय, ज्याला कुठला पण कंपाईल केलेला कोड दिला की तो ॲडिशन नाही करत. कळलं, तो काय करतो, रन करून देतो. हे सगळे प्रोग्राम्स आहेत. ओके, तर JVM हे दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर, माझा कर्सर दिसतोय. JVM हा प्रोग्राम आहे जो जावाचे प्रोग्राम रन करतो आणि JVMचा प्रोग्राम सी मध्ये लिहिलेला आहे. म्हणजे कळलं, तुम्ही किती पण मोठे व्हा, तुम्हाला जावाचे प्रोग्राम रन करण्यासाठी पण JVMचा प्रोग्राम लागतो, तो तुम्ही लिहिलेला आहे सी मध्ये. ओके, बघा आता तुम्हाला नाही कळलं पण असेल तरी मी तुम्हाला सांगतो काय,
मी तुम्हाला काय सांगितलं, प्रोग्राम काय करतो, आता सीचा प्रोग्राम ॲडिशन ऑफ 2 नंबर करून देतो. मी त्याला 2 नंबर दिले तर प्रोग्राम त्यांचे ॲडिशन देतो मला, बरोबर. प्रोग्राम 2 नंबरचं ॲडिशन करून देतो. तसंच हे सगळे प्रोग्राम्स आहेत. ओके, तर मी ह्या प्रोग्रामला काय देणार, कोड देणार, जावाचा कोड देणार, कळलं का. म्हणजे जे आपण ॲडिशन ऑफ 2 नंबरसाठी ए आणि बी द्यायचो, तर ज्याऐवजी मी ह्याला काय दिला, कोड दिला. तर ह्याने काय दिला माहिती का, मला जावाचा कोड दिला, तर तो मला कोड कंपाईल करून दिला. म्हणजे सिम्पल आहे. सीमध्ये कसं आपण ॲडिशन ऑफ 2 नंबरला ए आणि बी द्यायचो, ते मला ॲड करून द्यायचा. तसं प्रोग्राम काय करतात मित्रांनो, एक काम करून देतात आपलं. तर JDKने ऑलरेडी असे प्रोग्राम जोडून ठेवलेले आहेत, कळलं. तर हा जावासीचा प्रोग्राम कसा बनवला आहे, त्याच्या कुठल्या लँग्वेजमध्ये तो लिहिला आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा, हे त्याचं डिटेलमध्ये झालं की प्रोग्राम काय झाला. तसंच JVMला मी काय देणार, JVMला कंपाईल केलेला कोड देणार, तो मला आउटपुट काय देणार, रन करून देणार, बरोबर. म्हणजे कळलं का, हा पण एक प्रोग्राम आहे. समजा हा प्रोग्राम आहे डिव्हिजन ऑफ 2 नंबर, ह्याला 2 नंबर दिले, तो आउटपुट काय देणार, डिव्हिजन ऑफ 2 नंबर. ह्या JVMला जर मी कंपाईल केलेला कोड दिला तर तो मला डायरेक्ट रन करून देणार. आणि हा JVMचा प्रोग्राम आहे, कळलं, हा कशात लिहिलेला आहे, सीमध्ये लिहिलेला आहे. म्हणून सी सगळ्यात भारी लँग्वेज आहे. म्हणजे ज्या जावाचे हाय लेवल लँग्वेजचे प्रोग्राम रन करण्यासाठी पण तुम्हाला कुठल्या प्रोग्रामची मदत लागली तर सीच्या प्रोग्रामची मदत लागली. ठीक आहे, आज पुरतं एवढं ह्या जावाच्या JDKच्या प्रोग्राम पुरतं एवढंच. होप सो तुम्हाला कळलं असेल JDK काय एक्सेट्रा एक्सेट्रा. थँक्यू सो मच.